गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अनिल देसाई आणि वंदना चव्हाण हे दोघंही म्हणजे वंदना चव्हाण शरद पवारांबरोबर राहिलेले आहेत आणि अनिल देसाई हे उद्धव ठाकरे गटाबरोबर राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही जागांवरती म्हणजे त्या दोघांचे ते खासदार जातील ही गोष्ट स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आयदर अनिल देसाई शिंदेंकडे स्विच ओव्हर झाले तर गोष्ट वेगळी, पण अर्थात जी माहिती आपल्याकडे त्याच्यानुसार मिलिंद देवरा यांना ती जागा प्रॉमिस केलेली आहे ऑलरेडी आणि त्याच्यामुळे श्रीकांत शिंदेंबरोबर त्यांची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की त्यांना ती जागा दिली जाईल, त्याच्यामुळे कदाचित त्यांना रिपीट केलं जाईल तिकडनं. पण त्याचबरोबर शिंदेंसाठी सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तिकडे त्यांना अनेक जणांना ॲडजस्ट करायचं आहे. कारण उदाहरणार्थ आढळराव पाटलांची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली, म्हणजे अजित पवारांच्या गटाला सुटली लोकसभेसाठी, तर आढळराव पाटलांना कुठेतरी ॲडजस्ट करावं लागेल. सपोज प्रतापराव जाधव आहेत, त्यांच्या ठिकाणी पण तोच मुद्दा आहे की बुलढाण्याच्या जागेवरती त्यांना देऊ नका आणि ते सिनियर खासदार आहेत, त्यांचं काय करायचं हा एक प्रश्न त्याच्यामध्ये राहतो. अनेक जण आहेत अशा पद्धतीने. त्यांना सोडून मिलिंद देवरा जे आत्ताच पक्षामध्ये आलेले आहेत काँग्रेसमधनं आणि त्यांना डायरेक्ट राज्यसभेवर पाठवायचं का, पण अर्थात मिलिंद देवरा यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना ती संधी मिळू शकते. वंदना चव्हाण या शरद पवारांच्या हार्डकोर सपोर्टर मानल्या जातात, पुण्यामधनं त्या येतात आणि त्या ठिकाणी सुद्धा अजित पवारांना कोणीतरी असा माणूस शोधायला लागेल की ज्याच्यामुळे त्यांचं पुढचं राजकारण घेऊन जाऊ शकतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये राहतो. आणि राज्यसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 खासदार आहेत, त्याच्यामधले एकच खासदार म्हणजे प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांबरोबर आहेत. ही दुसरी संधी त्यांना मिळणार आहे. अर्थात कुमार केतकरांना टर्म मिळणार नाही ही गोष्ट क्रिस्टल क्लिअर आहे, पण काँग्रेससाठी सुद्धा, कारण गेल्या वेळेस इम्रान प्रतापगडी यांना तिकीट त्यांना पाठवलं होतं, त्याच्यानंतर मिलिंद देवरांनी ज्यावेळेस काँग्रेस सोडली त्याही वेळेस जर आपण बघितलं तर मिलिंद देवरांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये जे माझ्याशी बोलले त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की महाराष्ट्रातनं इम्रान प्रतापगडींना तुम्ही लोकसभेवर पाठवताय, राज्यसभेवर पाठवताय, त्याच्याऐवजी तुमच्याकडे इतर ऑप्शन असणार होते, त्यांचा विचार तुम्ही त्याच्यामध्ये करायला हवा होता, पण तो करण्यात आला नाही. आता इंटरेस्टिंग गोष्ट ह्याच्यामध्ये बघायची आहे की भारतीय जनता पार्टी काय करेल. म्हणजे अजून आपल्याला त्या निवडणुकीच्या ह्याच्यावर यायचंच आहे, कारण शेवटी राज्यसभा म्हटली की आपल्याकडे महाराष्ट्रातलं चित्रच वेगळं दिसायला लागतं आणि राज्यसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचा पॉलिटिकल लँडस्केप पूर्ण चेंज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्या निवडणुकीनंतर. माझी त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सविस्तर, पण तरीसुद्धा पण जनरली सपोज निवडणूक नाही जरी झाली तरी सुद्धा पॉलिटिकल लँडस्केप कसा चेंज होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ नारायण राणेंना रिपीट टर्म मिळेल का, त्यांना खासदार बनवलं, त्याच्यामुळे त्यांच्या मुलाला म्हणजे नितेश राणेला महाराष्ट्रामध्ये मंत्री होता आलं नाही त्या ह्याच्यामध्ये, तर नारायण राणेंना ती टर्म पुन्हा मिळेल का, हा माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की आता तसंही ही लोकसभेची टर्म संपत आलेली आहे, त्याच्यामुळे तेवढ्यासाठी त्यांना मंत्रिपदावर ठेवण्यासाठी म्हणून त्यांना पुन्हा टर्म दिली जाईल. कारण त्यांना जर टर्म दिली तर ह्याचा अर्थ असा की त्यांचं मंत्रिपद एक्सपेक्टेड असेल, त्यामुळे त्यांना ती टर्म मिळेल की नाही मला शंका आहे. जावडेकरांकडे 4 महत्त्वाची खाती होती बिफोर त्यांच्याकडनं कॅबिनेट रिशफलमध्ये त्यांच्याकडनं मंत्रिपदं काढून घेतली गेली. दॅट्स अ क्लिअर सिग्नल की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आता तुम्हाला राज्यसभा किंवा लोकसभेचा विचार तुम्ही करू नये, हा एक क्लिअर सिग्नल त्याच्यामधनं देण्यात आलेला होता एका पद्धतीने प्रकाश जावडेकरांना. अर्थात अजूनही बऱ्याचदा महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्सेस असतील तर प्रकाश जावडेकर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जातात, प्रेस कॉन्फरन्स घेतात महत्त्वाच्या मुद्द्यांवरती. पण 2021 पर्यंत प्रकाश जावडेकर यांच्याकडे एका वेळेस 4 महत्त्वाची खाती होती आणि त्याच्यामुळे जावडेकरांना एक हेवीवेट मंत्री मानले जायचे आणि अचानक त्यांच्याकडनं सगळी खाती काढून घेतली गेली. त्यामुळे त्यांनी पक्षकार्यासाठी काम करावं किंवा अशी अपेक्षा असेल तरी त्यांना ती सीट मिळेल की नाही सांगता येत नाही. मुरलीधरन यांना पाठवण्यामागचा क्लिअर उद्देश असा होता की भारतीय जनता पार्टीला केरळमध्ये रिप्रेझेंटेशन हवं आहे. केरळमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ऑलमोस्ट 0 आहे, त्या ठिकाणी त्यांचा खासदार निवडून येणं शक्य नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तिकडचे महत्त्वाचे नेते राज्यसभेत पाठवणं हे एकेकाळी प्रमोद महाजनांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने तो त्याच पद्धतीचा हे केला होता की त्यांना यंग असताना त्यांना राज्यसभेत घेण्यात आलं होतं. वसंतराव भागवतांनी त्यांना पाठवलं होतं कारण महाराष्ट्रामध्ये त्यांना एक असा नेता हवा होता की जो वेगळ्या पद्धतीने राजकारण विडू शकेल आणि नवीन राजकारण उभं करू शकेल. प्रमोद महाजनांना संधी देण्यात आलेली होती. अशाच पद्धतीने केरळमध्ये दिली जाते, त्यामुळे कदाचित मुरलीधरन यांची टर्म रिपीट होऊ शकते. पण या दोघांची टर्म रिपीट होईल ह्याची शक्यता मला तरी सध्या त्याच्यामध्ये कमी वाटते. त्यामुळे इवन जर निवडणूक झाली जरी नाही तरी सुद्धा
कोणाला उमेदवारी दिली जाते हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे या निवडणुकीमध्ये. शिंदेकडनं, अजित पवार गटाकडनं, कारण आतापर्यंत राज्यसभेचे उमेदवार मोस्टली शरद पवार ठरवायचे. त्यामुळे जर तू बघशील तर फौजिया खान, वंदना चव्हाण, माजिद मेमन, प्रफुल्ल पटेल तर ऑफकोर्स बाय डिफॉल्ट प्रत्येक वेळेस राज्यसभेत त्यांना पाठवलं जायचं. लोकसभा हरल्यानंतर सुद्धा स्वतः शरद पवारांनी 2009 नंतर राज्यसभेत राहणं पसंत केलेलं होतं. या पार्श्वभूमीवरती पहिल्यांदाच अजित पवार ठरवणार आहेत की राज्यसभेत कोणाला पाठवायचं. आता ती टर्म कोणाला मिळते? अनेक जण पार्थ पवार यांचं नाव चालवत आहेत की त्यांना संधी कदाचित तिकडे दिली जाईल म्हणून. मला शक्यता कमी वाटते, पण तरीसुद्धा दॅट विल बी रिअली इंटरेस्टिंग टू सी. आणि इवन फॉर काँग्रेस, कारण यावेळेस त्यांना महाराष्ट्रातनं माणूस पाठवावा लागेल राज्यसभेमध्ये. एवढ्याच करता पाठवावं लागेल टू सेंड अ मेसेज. त्यांच्याकडची राज्य आता कमी होत चाललेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की जो आत्तापर्यंत फुटलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं महाराष्ट्रामध्ये काय हे राहतं हे बघणं आपल्यासाठी मला असं वाटतं इंटरेस्टिंग असणार. त्यामुळे इवन कॅन्डिडेट्स माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतील की कशा पद्धतीने निवडले जातील. महाराष्ट्रामध्ये कॅन्डिडेट निवडताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा पण त्यांना विचार करावा लागेल, लोकसभेच्या समीकरणांचा विचार करावा लागेल, कारण आता बिहारचा प्रॉब्लेम ऑलमोस्ट त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये अजूनही परिस्थिती अशी आहे की फ्लोटिंग मतं कुठे जातील, काय जातील, मग मराठा कॅन्डिडेट द्यायचा की ओबीसी कॅन्डिडेट द्यायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार पण त्याच्यामध्ये केला जाईल. नारायण राणे यांना मराठा समाजाला ते रिप्रेझेंट करायचे, त्यांना कॅबिनेट मंत्री त्याच्यासाठीच बनवण्यात आलेलं होतं. कोकणातलं रिप्रेझेंटेशन त्यांना देण्यात आलेलं होतं. जावडेकर केम बिकॉज ऑफ द हिज म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षी त्यांनी जे काम केलं त्याच्यासाठी त्यांना ती संधी मिळालेली होती. तर त्या पार्श्वभूमीवर बघितलं तर त्यांचे कॅन्डिडेट सुद्धा मला असं वाटतं अनुजा बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल त्याच्यामध्ये.